तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी मंदाकिनी ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर ऑनलाईन परीक्षा होऊन बरेच दिवस झाले आहेत, त्याच्यामुळे आता विभागाकडून काही अपडेट भेटते का ह्याच प्रतीक्षेमध्ये तुम्ही सर्वजण आहात. तर आम्हाला फिजिकलसाठी कधी बोलवतील, आमची फिजिकल टेस्ट केव्हा होईल, रनिंग कधी होईल, डॉक्युमेंट्स चेकिंग कधी होईल, या सगळ्या प्रश्नांनी तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ घातला असेल. तर चला ह्या सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करू. तर मित्रांनो, विभागाच्या शेड्यूलमध्येच आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ते अंतिम उत्तर तालिका प्रकाशित करणार आहेत. म्हणजे फायनल आन्सर की ते ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित करणार आहेत. एकदा का फायनल आन्सर की आली म्हणजे आपले अर्ध्याच्या वर तर भरती आपल्याला इथेच समजून येते. एकदा आन्सर की लागली म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपले किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये किती मुलांनी किती मार्क्स घेतले आहेत, आपल्यापेक्षा समोर किती जण आहेत, त्या मुलांच्या मार्क्समध्ये आपण जर फिजिकलचे पूर्णच्या पूर्ण मार्क्स ॲड करून आपण त्याचं टोटल किती होत आहे, आपलं टोटल किती होत आहे, तर एकूण जागा किती आहेत, तर एका जागेसाठी किती मुलं बोलावले जातील, तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण पडताळणी करून अर्ध्यापेक्षा जास्त भरतीत आपल्याला एकदा आन्सर की प्रकाशित झाली म्हणजे समजून येईल. माझ्या तरी अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की जे 54+ मुलं आहेत, ज्यांना 54च्या वरती मार्क आहेत, त्या मुलांनी जोमानी फिजिकलसाठी किंवा रनिंगसाठी तयारीला लागणं खूप आवश्यक आहे. तर याचा अर्थ असाच नाही की 54वाले मुलं पात्र होणार आहेत, म्हणजे 50 ते 54च्या मधातले जे मुलं आहेत त्या मुलांनी खचून जायचं असं काही नाही आहे. जेव्हा एकदा अंतिम उत्तर तालिका प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला समजूनच येईल की त्याच्यामध्ये 50च्या खालचे म्हणजे 46 मार्क्स, 36 मार्क्स असे कमी मार्क्सवाले किती मुलं आहेत, म्हणजे किती मुलं फेल झाले आहेत. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपल्याला समजून येईल की जर फेल झालेले मुलं जर जास्त असेल तर ऑब्वियस आहे की आपला कटऑफ कमी लागेल. म्हणजे होऊ शकतं 50पासून समोरचे पण मुलं रनिंगसाठी पात्र केले जातील, कटऑफमध्ये त्यांना सुद्धा स्थान असेल. तर त्याच्यामुळे जे 50 मार्क्स ज्या मुलांना आहेत त्या मुलांनी सुद्धा खचून जायचं नाही आहे, त्यांनी सुद्धा रनिंगची प्रॅक्टिस जोमाने चालू ठेवायची आहे. तर तुम्हा सर्वांच्या डोक्यामध्ये हाही प्रश्न येत असेल की विभागावर याचिका पडली आहे, त्याच्यामुळे आमची भरती लेट होत आहे का, त्याच्यामुळे आन्सर की लागत नाही आहे का, किंवा कट ऑफ लिस्ट लागत नाही आहे का. तर असं काही नाही मुलांनो. जे याचिकेचा जो प्रश्न आहे तो विभागाच्या पातळीवर तो याचिकेचा प्रश्न सॉल्व्ह केला जाईल, त्याचा आणि आपल्या म्हणजे भरती लेट होण्याचा काही संबंध नाही. ह्या वर्षी जागा जास्त होत्या, 4 ते 4.5 लाख मुलांनी फॉर्म भरले, त्यांनी परीक्षा दिल्या. त्याच्यामुळे एवढ्या साऱ्या मुलांचे जे परीक्षेचे गुण आहेत, जे त्यांची लिस्ट लावणं आहे, त्या गोष्टींमुळे थोडंसं लेट होत आहे आपली आन्सर की लावणं. जर ही आन्सर की आल्यानंतर सुद्धा ज्या मुलांचे काही ऑब्जेक्शन असतील किंवा ज्यांचे काही प्रश्न चुकलेले आहेत, ऑब्जेक्शनवाले मुलं 1000 रुपयाचा जो फॉर्म आहे तो भरून देतील आणि नंतर मग पूर्ण एवढ्या 4 ते 4.5 लाख मुलांच्या रिझल्टमधून असे सगळ्यांचे मार्क्स डिस्प्ले होतील. नंतर ते कट ऑफ लिस्ट लावेल. त्याच्यामुळे होऊ शकते की आपली कट ऑफ लिस्ट जी आहे ती कट ऑफ लिस्ट आपल्याला नोव्हेंबरपर्यंत लागून आपली रनिंग आहे ती नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत होऊ शकते. अजूनपर्यंत तर अशी अपडेट नाही, परंतु आपल्या इतक्या दिवसाच्या अनुभवावरून किंवा मागच्या भरतीच्या एक अंदाजावरून आपली रनिंग ही नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान होऊ शकते. त्याच्यामुळे आता तुम्हाला हा जो दरम्यानचा एवढा कालावधी मिळत आहे तर तो कालावधी तुम्ही फक्त वाट पाहण्यात घालवू नका. जो तुम्हाला हा टाईम मिळत आहे तो ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कोणाचे डॉक्युमेंट्स कमी असतील, कोणाचे डॉक्युमेंट्स अपडेट नसतील, किंवा काही मुलांना कोणते फिजिकलसाठी दोष असतील, किंवा कोणाची रनिंगमध्ये स्पीड वाढली नाही आहे, कोणाला रनिंगसाठी वेळ पाहिजे असेल, तर हावाला जो 1 ते 1.5 महिना 2 महिन्याचा जो कालावधी आहे मुलांना त्याचा तुम्ही चांगला वापर करा. एकदम जोमाने तयारी लागा, रनिंग वगैरे करा. तर जो टाईम तुम्ही चांगला वापरात आणला म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये रनिंग होईल, त्यावेळेस मग तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर काही मुलं असाही प्रश्न विचारतात की नॉर्मलायझेशन होणार आहे का, किंवा काही जे चुकलेले प्रश्न आहेत त्या चुकलेल्या प्रश्नांचे मार्क्स वाढून भेटणार आहेत का. मुलांना एकदा हा तर ऑनलाईन परीक्षेचा निकाल तर आपल्या हातामध्ये आहेत, तर होऊ शकते नॉर्मलायझेशन झालं तरी वाढून मार्क्स आपले 4-5 मार्क्स वाढतील किंवा मार्क्स कमी होतील,
पण ह्या आशेवर तुम्ही बसून जर वाट पाहत बसून आपला टाईम घालवण्यात काही एक अर्थ नाही आहे. नॉर्मलायझेशन होईल किंवा न होईल, मार्क्स वाढतील किंवा न वाढतील, पण सध्या तरी तुमच्या हातामध्ये तुमचा निकाल आहे, सध्या तरी तुमचे परीक्षेचे मार्क्स आहेत. तर तुम्ही एकदम जोमाने रनिंगची प्रॅक्टिस करा. एकदा का आपल्या हातामध्ये ॲन्सर की लागली तर आपण ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे त्या कॅटेगरीमधील मुलांना परीक्षेमध्ये किती मार्क्स आहेत, तर आपण त्यांच्या मार्क्सच्या पुढे अंदाजे समजा ते 70चं 80चं फिजिकल घेऊ शकतील, असे जर फिजिकल्सचे मार्क्स आपण त्याच्यामध्ये ॲड करू तर त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे अर्ध्याच्या वर भरतीत आपल्याला इथेच समजून येईल की बा त्यांचं टोटल किती होत आहे, तर त्या मानानं आपले टोटल किती आहे, तर मग एका जागेसाठी किती मुलं पात्र करतात मेडिकलसाठी वगैरे. तर ह्या हिशोबानं एक आपल्याला म्हणजे या समजूनच येईल मुलांना. तशी उत्तर तालिका आली तशी मी तुम्हाला कॅटेगरी वाईज लिस्ट कुठपर्यंत जाऊ शकते किंवा किती मार्क्समधले मुलं फायनल लिस्टमध्ये बसू शकतात ह्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये बसून सांगेलच. पण सध्या जे माझ्या आजूबाजूचे NTD वाले आहेत, NTC वाले आहेत किंवा OBC वाले मुलं आहेत, मला तरी वाटते की यांची लिस्ट हाय लागू शकते. कारण बरेचसे असे मुलं 80+, 90+, जवळपास 100 गुणापर्यंत त्यांना मार्क्स आहेत. तर होऊ शकते की अशा लिस्टमधले जे मुलं आहेत त्यांना रनिंगसाठी ज्या मुलांना बोलवलं जाईल त्या मुलांना होऊ शकते 70+ पण मुलं रनिंगसाठी बोलवू शकतात. तरी जोपर्यंत लिस्ट लागत नाही तोपर्यंत 50च्या वर ज्यांनी गुण घेतले आहेत मुलांनी, त्या मुलांनी आपले प्रयत्न थांबवायचे नाही आहे. त्यांनी रनिंगची जोमाने तयारी करायची आहे. त्यांनी सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आहे. त्यांनी आपले काही मेडिकल दोष असतील तर ते दूर करायचे आहेत. तर फिजिकलसाठी सुद्धा जे वचनपत्र मागवलेले आहे, जे आपल्याला PIT सर्टिफिकेट मागवलेले आहे, ते कशा प्रकारचे आहेत याबद्दल चर्चा करा. ते कुठून भेटू शकतील ह्याबद्दल चर्चा करा. सध्या 2-3 महिन्यामध्ये मुलांनो भरतीचा पूर्ण निकाल लागून जाईल, आपल्या हातामध्ये असेल. त्याच्यामुळे हे 2-3 महिने तुम्ही फक्त भरतीबद्दल चर्चा करा आणि तुमचे जे बी प्रश्न आहेत ते सॉल्व करा. तुम्ही कुठे विचारपूस केले उत्तर तुम्हाला आपोआप भेटून जाईल. लिस्ट किती पण हाय लागू मुलांना, जे 80+ आहेत, 90+ आहेत, जे 100पर्यंत मार्क्स घेतले आहेत त्यांनी तर कन्फर्म लिस्टमध्ये आहेतच. तर अशा मुलांनी सुद्धा 2 टाईम रनिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. एकदा आन्सर की आली म्हणजे आपण कट ऑफ लिस्ट बनवूच. मला माहीत होतं की इतक्या दिवसापासून आता परीक्षेचा निकाल येऊ नये, जवळपास 1.5-2 महिने होत आहेत, अजून तुम्हाला काही विभागाकडून कोणती अपडेट भेटली नाही. त्याच्यामुळे तुम्ही वाट पाहत असाल की आमचं फिजिकल कधी होईल, आमचं मेडिकल कधी होईल किंवा आम्हाला रनिंगसाठी कधी बोलावतील, ह्या सगळ्या तुम्ही प्रतीक्षेत असाल. त्याच्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होत असाल. हे समजून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले. तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवला आहे. तर मुलांनो टेन्शन घेऊ नका, जास्त विचार करू नका. कोणते डोक्यात प्रश्न असेल तर विचारा आणि 2-3 महिने सध्या भरतीच्या चर्चामध्येच राहा, जेणेकरून तुम्हाला जास्त नॉलेज भेटेल भरतीबद्दल. जे पण वन विभागामधील काही अपडेट असतील त्या अपडेट्स आपल्याला ऑनलाईन भेटतात. त्याच्यामुळे ते एका मिनिटापर्यंत तुमच्यापर्यंत सगळे अपडेट पोहोचत जातील. त्याच्यामुळे तुमचे प्रयत्न सोडू नका, डिमोटिवेट होऊ नका. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. कमी मार्क्स आहेत असे मुलं तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही पण जोमाने तयारी करा. 80वाले 70 मार्क्सवाले 80 मार्क्सवाले हे मुलं आहेत, यांच्यापेक्षा तुम्हाला कधीही चांगल्या प्रकारे रनिंग करायची आहे. फिजिकल्सचे मार्क्स तुमच्या हातामध्ये आहेत मुलांना. तुम्हाला जास्तीत जास्त फिजिकलची प्रॅक्टिस करायची आहे आणि चांगले गुण मिळवून तुम्हाला वन विभागामध्ये भरती व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तयारीला लागा, चांगली प्रॅक्टिस करा. काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट्समध्ये प्रश्न टाकत जा, मी तुम्हाला उत्तर देत जाईल. आणि जे पण विभागाच्या काही अपडेट्स येत राहीन त्यात तुम्हाला मी वेळोवेळी सांगत राहीन. तर हाच तुम्हाला मोटिवेट करण्याचा माझा ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारे वन विभागाच्या बाबतीत किंवा भरतीच्या बाबतीत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन, तुम्हाला माहिती देत जाईल. तर चला भेटू.